नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आउटडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज बुधवार आहे. चला आज बनवूयात काळं मटण. खानदेशी पद्धतीचं काळं मटण बनवण्यासाठीचा लागणारा मसाला चला बघूयात काय आहे तो. सगळ्यात पहिल्यांदा मी इथं घेतलेला आहे भाजकी डाळ किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही चणे पण घेऊ शकता. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं भाजून. त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत थोडेसे तांदूळ भाजून. आपल्या घरातले कोणतेही नॉर्मल तांदूळ घेतले तरी चालतात. 2 सुक्या मिरच्या भाजून, 2 चमचे ज्वारीचं पीठ भाजून आणि मी इथं घेतलेलं आहे कोथिंबीर, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट आणि 2 कांदे भाजून. आपली हिरवी मिरचीची पेस्ट आहे ना, ते सोडलं तर बाकी सगळ्या वस्तू इथे आपल्याला चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस जे आहे ते मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटायचे. या ठिकाणी हलका जर तुम्हाला गोडवा चालत असेल तर रश्श्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळसुद्धा भाजून घालू शकता. काळे तीळ जर तुम्ही भाजून घातलेत ना तर मटणाला रंग पण एकदम काळसर येतो आणि तवंग छान येतो. पण मी इथे तीळ घातलेले नाहीत कारण त्याने हलकासा गोडवा येतो ना, म्हणून मी तीळ अवॉइड केलेत. तर हे सगळा आपला जो मसाला आहे तो चला मिक्सरच्या भांड्यात घेऊयात वाटून. पण हा सुक्का आहे त्याच्यामुळे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटण्यापूर्वी त्यामध्ये हलकंसं पाणी पण घालायचं आहे. तर हे मी सगळं काही हलकंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे कसं मी थोडंसं जाडं-भरडं वाटून घेतलं आहे. त्यानंतर गॅसवरती ठेवलेला आहे मी एक नॉनस्टिक पॅन. त्यामध्ये टाकलेला आहे एक कांदा. या कांद्याला मस्तपैकी करून घेऊयात फ्राय. फ्राय केल्यानंतर हा कांदा आपल्याला हलकासा गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला तो भाजायचा आहे. हे जे काळं मटण आपण करणार आहोत ना, त्याच्यामध्ये तिखटपणा येण्यासाठी तुम्ही इथं हिरवी मिरचीचं जे आपण वाटण बनवलं होतं त्यामध्ये मिरच्यांचं प्रमाण थोडं वाढवू शकता. पण इथे मी हलकंसंच टाकलेलं आहे. 2च मिरच्या टाकल्या होत्या. तर चला आपलं जे कांदा आहे तो परतून झाला आहे. मग त्यामध्ये मी टाकलेलं आहे आपलं काळं वाटण आणि हलकंसं तिखट आणि हलकंसं मीठ हे टाकल्यानंतर आपण आपलं वाटण जे आहे ते छानपैकी फ्राय करून घेऊयात. तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी सुक्कं वाटण होतं. त्यामुळे कमीत कमी पाण्यात वाटल्यामुळे या ठिकाणी तेलामध्ये वाटण आपलं लगेच परतलं. त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे छानपैकी शिजलेलं मटण. मटणाचं जे पाणी होतं त्याचा ऑलरेडी मी तांबडा रस्सा करून ठेवलेला आहे. इथे फक्त मी पीस घेतलेले आहेत. हे पीस शिजताना ऑलरेडी मी हलकंसं मीठ टाकलं होतं. त्यामुळे आपल्या काळ्या वाटणामध्ये मी थोडं कमीच मीठ टाकलेलं आहे. तर हे झालं आपलं काळं मटण तयार. अगदी खानदेशी पद्धतीचं आपण जे काळं मटण करतो त्या पद्धतीचं हे मटण मी बनवलेलं आहे. इथे मी गरम मसाल्याचा वापर खूप कमी केलेला आहे. तर खानदेशी पद्धतीचं काळं मटण आहे रेडी. एन्जॉय.